कल्याणमधील आरोपी विशाल गवळीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। मृतदेह टाकल्यानंतर एका बारमध्ये दारू घेताना विशाल हा आढळलेला आहे। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप नव्हता हे सुद्धा यावरून दिसून येत आहे। कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर एका बारमध्ये जाऊन दारू विकत घेताना तो आढळलेला आहे आणि त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरती कुठलाही पश्चाताप दिसत नाहीये। अत्यंत निर्घुणपणे एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकरणातला हा आरोपी आहे विशाल गवळी। सुरेश काटे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सुरेश, अमोल, खरं पाहिलं तर ही धक्कादायक घटना कल्याण पूर्वेमध्ये घडलेली आहे। एका 13 वर्षाच्या मुलीची हत्या करून तिची विल्हेवाट लावण्यासाठी साक्षी गवळी आणि विशाल गवळी या दोघांनी रिक्षामधून घेऊन तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव या परिसरामध्ये त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह टाकला आणि त्यानंतर हा नराधम कल्याणमधील एका बारमध्ये गेला। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दारू पिण्यासाठी देखील घेतलेला आहे। त्यात तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। मात्र त्याच्या चेहऱ्यावर जर आपण पाहिलं तर त्यांनी जे कृत्य केलंय त्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे या नराधम हा किती क्रूर आहे या सीसीटीव्ही मधून आपल्याला लक्षात येत आहे, कारण की या मागे देखील त्यांनी अशाच प्रकारचे 5 गुन्हे केलेले आहेत। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये तो ज्या लोकांनी त्यांच्यावरती तक्रार दाखल केली त्याच्यावरती ते गुन्हे मागे घेण्यासाठी देखील तो दबाव टाकतो। अशा सगळ्या घटना समोर आता आलेल्या आहेत आणि स्थानिकांनी देखील आरोप केलेला आहे की तो त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशत माजवत आहे। त्यामुळे महिला येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्या देखील तो भर दिवसा हात पकडणं, त्यांना छेडणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना तो करत आहे। त्यामुळे आता हा नराधम जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशननी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि कल्याणची टीम त्याला घेण्यासाठी रवाना झालेली। काही तासामध्ये तो आता कल्याणमध्ये येणार आहे। त्याची जी पत्नी आहे साक्षी, तिला पोलिसांनी अटक केलेली आहे। तिला कोर्टामध्ये हजर करून आज कोर्टाने तिला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। सुरेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।